सगळ्यांना हॅलो नमस्कार. सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे सर्वपित्री अमावस्या. याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, आता दसरा दिवाळी सणवार येत आहे, तर ज्यांना कोणाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल किंवा म्हणजे देवपूजेच्या किंवा इतर घरातील सजावटीच्या वस्तू घ्यायच्या असतील किंवा बेडशीट वगैरे जर घ्यायची असेल, तर मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या खाली लिंक देईल. त्यावर जाऊन तुम्ही बिनधास्तपणे चांगल्या डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता. श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध. पितरांच्या सेवेसाठी सर्वात महत्त्वाचा कालावधी म्हणजे पितृपक्ष. या काळात पितृगण वायुरूपाने घराजवळ उपस्थित राहून श्राद्ध, तर्पण व दानाची अपेक्षा करतात. कुर्वीत समय श्राद्ध, कुले कश्विन सिदती, आयु पुत्रान यश, स्वर्ग कीर्ती पुष्टिबल श्रियम, पशून सौख्य धनधान्य प्राप्नुयात पितृपूजनात, देवकार्यादपि सदा पितृकार्य विशिष्यते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्राद्ध, तर्पण व दानकर्माने पितरांना सद्गती मिळते. कुळातील कोणीही दुःखात राहत नाही. पितरांच्या सेवेमुळे मनुष्याला आयुष्य, पुत्र, यश, कीर्ती, स्वर्ग, बल, श्रीपशुसुख, धनधान्य प्राप्त होते. देवतांच्या अगोदर पितरांना प्रसन्न करणे अधिक कल्याणकारी मानले जाते. जर तुम्हाला मृत्यूतिथी माहिती नसेल तर काय करावे? जेव्हा आपल्याला मृत्यूतिथी माहिती नसते तर बऱ्याच जणांना वाटते श्राद्ध कसे करावे. तर शास्त्रामध्ये सांगितलेले आहे, ज्यांना मृत्यूतिथी माहिती नाही पण मृत्यू झालेला महिना ठाऊक असेल तर त्या महिन्याच्या अमावस्येला तुम्ही श्राद्ध करू शकता. तसेच मृत्यूतिथी किंवा महिना काहीच ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला तुम्ही श्राद्ध करू शकता. तसंच या पितृपंधरवाड्यात जर कुणाला काही कारणास्तव श्राद्ध करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी प्रत्येक महिन्याला अमावस्या येते, तर आपल्याला काय करायचं आहे की अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजता दक्षिण दिशेला तोंड करून एक केळीचं पान घ्यायचं आहे. त्यावर एक छोटी पोळी घ्यायची आणि त्यावर एक आळणी भात टाकायचा. त्यावर थोडे तूप टाकून त्यावर थोडे काळे तीळ टाकायचे आणि मी तुम्हाला मंत्र जो देत आहे पितरांचा, तो मंत्र म्हणायचा. तो मंत्र मी तुम्हाला पुढं देणार आहे. त्या मंत्राचा एक माळ जप करायचा आणि तो जप पूर्ण झाल्यानंतर त्या माळेचा स्पर्श आहे तो भाताला करायचा व ते पान अन्नासह उचलून दक्षिण दिशेला उंचावर ठेवायचे व पितरांना नमस्कार करायचा. असे जर तुम्ही 12 अमावस्या केलं तर अघोरातील अघोर पितरांना शांती मिळते. बरेच जण सर्वपित्री अमावस्याला पित्र घालतात, म्हणजे त्याला महालय श्राद्ध असं म्हणतात. महालय श्राद्ध हे कशासाठी केलं जातं तर पितरांच्या सद्गतीसाठी. श्राद्धविधी हे ऋषीमुनींनी मानवहितासाठी निरपेक्ष भावनेने संशोधित केलेले परोपकारी कर्म आहे. या श्राद्धविधीमुळे पितृऋणातून मुक्ती मिळते. पितरांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. इहलोकात भरभराट आणि मंगल कार्य साध्य होते. तसेच विधिवत केलेले श्राद्ध कधीही वाया जात नाही. मृतात्मा कोणत्याही योनीत असला तरी त्यास योग्य स्वरूपात अन्नदानाचे फळ प्राप्त होते. जसे समाजात माणसाने माणसाला अडचणीत मदत करावी व नीतिनियम आहे, तसेच आपल्या पितरांच्या दुःखमुक्तीसाठी कृतज्ञतेने श्राद्ध करणे हेच आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आपण म्हणतो अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तसेच तुम्ही हिरण्यदान देखील करू शकतात. ज्या लोकांना काही कारणास्तव ते श्राद्ध करणं शक्य होत नाही त्यांनी दर महिन्याच्या अमावस्येला, म्हणजे असं आपल्याला 3 अमावस्या करायचं असतं, ब्राह्मणाला 11-21 रुपये आपल्या यथाशक्ती दक्षिणा, 1.25 पावशेर पेढे आणि जानवजोड ह्या 3 वस्तू दर अमावस्येला अशा 3 अमावस्या जर दिल्या तर त्याला आपण हिरण्यदान असं म्हणतो. याला हिरण्य श्राद्ध म्हणतात. जर अखंड
5 वर्ष असे श्राद्ध केले तर नारायण नागबली किंवा त्रिपिंडी विधीसुद्धा करावा लागत नाही. सर्व पितृ अमावस्येचे महत्त्व म्हणजे प्रतिपदा ते अमावस्या दरम्यान महालय श्राद्ध करता येते. शक्य नसल्यास अमावस्या दिवशी केलेले श्राद्ध सर्व पितरांना संतुष्ट करते. या दिवशी केलेले स्नान, दान, तर्पण व श्राद्धामुळे दिवंगत नातेवाईक, मित्रमंडळी, उपकारकर्ते, सद्गुरू व इतर सर्व पितर संतुष्ट होतात. म्हणूनच सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध केले जाते. तसेच आपत्कालीन श्राद्धाचे काही प्रकार आहेत. तर श्राद्धाच्या दिवशी आचारसंपन्न उत्तम ब्राह्मण जर आपल्याला मिळाले नाहीत तर ब्राह्मण मिळतील तसे सांगून श्राद्ध करावे. दुसरं म्हणजे आईचे श्राद्ध असेल आणि ब्राह्मण मिळत नसतील तर सुवासिनींना बोलावून श्राद्ध करावे. कोणीच ब्राह्मण मिळाले नाही तर पाटावर दर्भाचे ब्राह्मण बसवावेत आणि यथाविधी श्राद्ध करावे. याला चटश्राद्ध असे म्हणतात. किंवा गाईला नैवेद्य दाखवावा आणि जेवू घालावे. स्वतःला काही कारणास्तव अथवा आजारपणामुळे श्राद्ध करण्यास जमत नसेल तर आपल्या पुत्राकडून, शिष्याकडून अथवा ब्राह्मणांकडून श्राद्ध हे करून घ्यावे. विधियुक्त श्राद्ध करणे शक्य नसेल तर आमश्राद्ध करावे. आमश्राद्ध म्हणजे शिधा देऊन बाकी श्राद्धाचे सर्व विधी करावेत. श्राद्ध करणे शक्य नसेल तर हिरण्यश्राद्ध करावे. ते कसे करायचे हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. ब्राह्मण विधीने श्राद्ध करावे. ब्रह्मपर्ण विधी म्हणजे ब्राह्मणांना घरी बोलावून हातपाय धुतल्यावर आसनावर बसवावे आणि त्यांची पंचोपचार पूजा करावी आणि त्यांना भोजन व दक्षिणा द्यावे. तसेच पिंडदान श्राद्ध करावे. पिंडदान श्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक केवळ पिंडदान करणे. येथे ब्राह्मण भोजन नाही घातले तरी चालते. आता वरील सर्व काही करणे शक्य नसेल तर पितरांच्या नावाने पाण्याने भरलेला कुंभ ब्राह्मणाला द्यावा. एखाद्या गरीबाला, भुकेल्याला अन्न देऊन पितरांचे स्मरण करावे अथवा ब्राह्मणांना तीळ देऊन पितरांचे स्मरण करावे किंवा थोडी दक्षिणा देऊन पितरांचे स्मरण केले तरी चालते. यथाशक्ती धान्य देऊन पितरांचे स्मरण केले तरी चालते. तसेच गाईला गवत घालून पितरांचे स्मरण करावे. तिलोदकाने तर्पण करावे व अथवा थोडे गवत जाळून पितरांचे स्मरण करावे. श्राद्धाच्या दिवशी उपवास करून पितरांचे स्मरण करावे किंवा श्राद्धविधी वाचावे किंवा माहीत नसेल तर ते वाचून पितरांचे स्मरण करावे. यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर वनात जाऊन गवताची काडी सूर्याला व लोकपालांना दाखवून दोन्ही हात वर करून प्रार्थना करावी की हे पितरांनो, माझ्या जवळ श्राद्धाकरिता काहीही धनसंपत्ती नाही. मी सर्व पितरांना नमस्कार करतो की माझ्या प्रार्थनेने सर्व पितर तृप्त होत. अथवा निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून मोठ्याने म्हणावे, हे पितरांनो, मी निर्धन आहे, मला पितृऋणातून मुक्त करा. आता मी तुम्हाला आपत्कालीन श्राद्धाचे एवढे सगळे प्रकार सांगितले, पर्याय सांगितले. यावरून आपल्या लक्षात आले असेलच की प्रतिवर्षी श्राद्ध करणे किती महत्त्वाचे आहे. जेवढे कुळधर्म कुळाचाराला महत्त्व आहे तेवढेच महत्त्व दरवर्षी येणाऱ्या श्राद्ध कर्माला देखील आहे. या दिवशी जेवढे महत्त्व पितरांना तर्पण, पिंडदान व विविध दान अर्पण करण्याची परंपरा आहे त्यातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे गोग्रास दान. गायीला दिलेला गोग्रास म्हणजे पितृदेवांना अर्पण असतो. नित्य गोभ्ये प्रदातव्य गृहे शेषतु तस्यमृतम तस्माददहि गोभ्य स्तात पितृदेवप्रसादनम. याचा अर्थ असा आहे की घरातील अन्नातील एक भाग नित्य गायीसाठी अर्पण करावा. गायीला दिलेला अन्नाचा घास पितर व देव यांना प्रसन्न करणारा असतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा.
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.